नमस्कार मैत्रिणींनो, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ब्युटिफुल टोट बॅग विथ ट्रेंडी डिझाइन। त्याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणार आहेत 2 मेन पार्ट्स, 2 बेल्ट आणि बेस। यामध्ये साइड पट्टी आणि चेन पट्टी नाही आहे। यासाठी पण लागणार आहे आपल्याला चेन, 2 रनर जे आहेत ते थोडी डिझायनर आहेत, त्यामध्ये आपल्याला डिझाइन टाकायचे आहेत। 4 रनर, नेम टॅग, धागा, ब्लॅक सॉफ्ट पाइपिंग, अस्तर आणि हार्ड फोम जो बेस साठी लागणार आहे। आपण सर्वात प्रथम बेल्ट रेडी करून घेणार आहोत। 3 फोल्ड करून बेल्टला दोघं साइडने व्यवस्थित शिलाई द्यायची आहे। आपले दोघेही बेल्ट रेडी झालेले आहेत। आता बनवणार आहोत आपण मेन पार्टला 3 अंतरावर मार्क करून ते कापून घ्यायचं आहे। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चेन बसवायच्या आहेत। पूर्ण हा खालचा पार्ट रेडी झाल्यावर आपण ती पट्टी जोडून घेणार आहोत। इथे 4 अंतर सोडून एक मार्क करायचा आहे आडव्या साइडने आणि उभ्या साइडने 3 मार्क करायचा आहे, 3 और 4, आणि त्याला तिरकस आकार द्यायचा आहे। दोघही साइडने सेम आकार देऊन ते कापून घ्यायचं आहे। कापलेले पार्ट व्यवस्थित ठेवायचे आहेत। नंतर आपल्याला तेही जोडून घ्यायचे आहेत। इथे 1.5 अंतरावर 2 मार्क केलेले आहेत, त्यात आपल्याला चेन बसवायचे आहे। पहिले आपण खालची चेन बसवून घेणार आहोत। तिथे कापून त्यावर चेन लावून घ्यायची आहे। चेन लावल्यानंतर वरतून दाबशिलाई द्यायची आहे। दाबशिलाई देताना ऑइल अप्लाय करा त्यावर, जेणेकरून लेदर सटकू नये सुई खालून। एक साइड लावून झालेली आहे आपली। दुसरी साइड लावताना त्याचे त्रिकोण जे आहे ते व्यवस्थित आले पाहिजे, कारण चेन खालच्या साइडने मोठी घेतलेली आहे आपण आणि वरची साइड जी असते ती छोटी असते, त्यामुळे मार्क करून व्यवस्थितच ते पार्ट्स लावायचे आहेत। वरच्या साइडने दाबशिलाई द्यायची आहे। खालची चेन लावून झाल्यानंतर वरची चेन काढून घ्यायची आहे आणि तिथेही आपण चेन लावून घेणार आहोत। वरची चेन लावताना आपल्याला अस्तर लावायचं आहे। या पार्टला पूर्ण मोठं अस्तर घ्यायचं आहे। जितका पार्ट आहे तितका आपल्याला, वरून छोटा आहे म्हणून छोटं अस्तर घ्यायचं नाही आहे। मोठं अस्तर घेऊन तिथे आता लावलेलं आहे आपण आणि वरून दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। वरची चेनही जी खालची चेन लावली ती त्याप्रमाणे व्यवस्थित मार्क करून लावून घ्यायची आहे। तिथेही दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। आपला हा पार्ट आता रेडी झालेला आहे। यामध्ये आपण आता रनर टाकून घेऊयात। दोघही रनर एकाच साइडने टाकायचे आहे। हे डिझायनर रनर आहेत, यामध्ये आपण नंतर डिझाइन करणार आहोत। आता या सर्व साइडने त्याला शिलाई मारून अस्तर पॅक करून घेतलेला आहे आपण। जे दोघं साइडने कापलेले काप आहेत ते आपण जसे कापले तसेच तिथे लावून घेणार आहोत आणि त्यावरही दाबशिलाई देऊन घेणार आहोत। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील। हे पार्ट्स आपले लावून झालेले आहेत। आपण वरतीही 1-3 इंचावर पट्टी कापलेली होती, तीही आता आपण जोडून घेणार आहोत। वरतून दाबशिलाई देऊन तिलाही कंप्लीट करून घेतलेली आहे आपण। हा पार्ट आपला आता रेडी झालेला आहे। आपण आता बॅक साईडचा पार्ट बनवूया। बॅक साईडचा पार्ट बनवण्यासाठी 3 इंचावर मार्क करून घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे। चेन लावण्यासाठी मी 3x1 असं 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये चेन मला लावायची आहे। आणि चेन लावण्या अगोदर त्यामध्ये रनर ॲड करायला विसरू नका, कारण एकदा आपण इथे हे पट्ट्या पॅक केल्या की रनर लागत नाही।
ज्या प्रकारे मी लावते आहे तशा प्रकारे दोघंही साईडच्या पट्ट्या चेनला लावून घ्यायच्या आहेत आणि जिथून आपण कापलेला आहे तिथे ती चेन पट्टी जोडून घ्यायची आहे। चेन जोडल्यानंतर वरतून दाब शिलाई द्यायची आहे। एक साइड आपली खालची जोडून झाल्यानंतर वरची साइड आपल्याला त्याप्रमाणे जोडून घ्यायची आहे। पहिले चेन जोडून नंतर त्यावर दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना ऑइल अप्लाय करायला विसरू नका। आता आपल्याला बेल्ट जोडायचा आहे बॅक साइडला। सेंटर पासून 4.5 इंच दोघी साइडला मार्क करून घेतलेला आहे बघा आणि त्यावर तुम्ही बेल्ट जोडायचा आहे मार्कच्या त्या साइडने। मार्क बघा बाहेरच्या साइडला दिसतंय, तसंच मार्क मी पुढच्या साइडलाही करून घेतलेला आहे आणि तिथून पुढच्याही साइडचे बेल्ट मी जोडून घेतलेले आहेत। आता आपण दोघही पार्टचे अस्तर रेडी करून घेणार आहोत। आपल्याला दोघं पार्टला 4 अस्तर लागणार आहेत। आतूनही पॉकेट्स आपण घालणार आहोत ना, त्यासाठी पहिलं अस्तर अर्धा इंच मोडून घ्यायचं आहे, जे दुसऱ्या अस्तर आपण जॉईन करणार आहोत। हे बिना चेनचे पॉकेट होणार आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते अस्तर जोडायचं आहे। ते पॉकेट लावल्यानंतर त्याला सेंटर मध्ये एक शिलाई टाकायची आहे, जेणेकरून ते मोठं पॉकेट होण्याच्या ऐवजी 2 छोटे छोटे पॉकेट होणार आहेत त्याचे। त्यानंतर आपण एक चेनचं पॉकेट आतल्या साइडने करणार आहोत। त्यासाठी 4 इंचावर मार्क करून आपण चेन लावून घेणार आहोत तिथे। चेन लावून झाल्यानंतर त्यामध्ये रनर ॲड करायचं आहे आणि हे अस्तर दुसऱ्या अस्तरवर जॉईन करायचं आहे, फक्त वरच्या साईडने, कारण बाकीच्या 3ही साईड आपण नंतर सरळ लेदरला जॉईन करणार आहोत। वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे। दोघंही अस्तर आता आपले रेडी झालेले आहेत पार्ट्सला जोडण्यासाठी। आता आपण अगोदर पार्ट्सला चेन लावून घेऊया। पहिले लेदरच्या पार्टवर बेल्ट लावायचा आहे, त्यानंतर चेन आणि त्यानंतर अस्तर लावायचं आहे। ही सिक्वेन्स लक्षात ठेवा। चेन लावून झाल्यानंतर आता कुठल्या पार्टला कुठलं अस्तर लावायचं आहे। फ्रंट पार्टला आपण हे पॉकेटवालं अस्तर लावणार आहोत। ते बघा कसं ठेवलेलं आहे, ज्या पद्धतीने ठेवलं आहे त्याच पद्धतीने लेदर हे अस्तरवर ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे हे बघा हे सरळ झालेलं आहे। त्यावर आता पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। ऑइल अप्लाय करा आणि मग दाब शिलाई द्या। आता 3ही साइडने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। आपलं अस्तर जॉईन करून झालेलं आहे। एक पार्ट रेडी झालेला आहे। आपल्याला दुसरा पार्ट रेडी करण्यासाठी जी मेन चेन आहे सेंटरची ती काढून एक साइड दुसऱ्या बॅक साइडच्या पार्टवर जॉईन करून घ्यायची आहे। चेन ही उलट ठेवायची आहे। चेन लावून झालेली आहे आपली। आता त्याला अस्तर जॉईन करायचं आहे। चेनच्या पॉकेटवाला अस्तर आपल्याला इथे जॉईन करायचं आहे। अस्तर सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर लेदर पार्ट हा उलटा ठेवायचा आहे आणि त्याला वरच्या साइडने शिलाई द्यायची आहे फक्त। पार्ट सरळ करून त्यावर दाब शिलाई द्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता चेन आपली बाहेर आलेली आहे व्यवस्थित। वरतून दाब शिलाई दिल्यानंतर आता आपल्याला 3ही साइडने पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। पार्ट दोघंही आपले रेडी झालेले आहेत। दोघंही पार्ट्समध्ये आता सेंटरला 2 रनर ॲड करून घ्यायचे आहेत। सेंटरची मेन चेन असल्यामुळे आपण तिथे 2 रनर ॲड केले। त्यानंतर आता त्या
रनरची जी चेन लावलेली आहे तिथे आपल्याला याला काटा म्हणलं जातं हिंदीमध्ये. आपल्याकडे याला काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण हा जो काटा असतो हा चेन बाहेर येऊ देत नाही आपली रनर. त्यासाठी आपण हा चेनला साईडला लावून घेतलेले आहेत, दोघंही साईडला बघा अर्धा इंच मध्ये. आता आपल्याला हे दोघं पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत साईडने. आपले हे दोन पार्ट्स जोडल्यानंतर बेस लावायच्या अगोदर आपल्याला पर्स एकदा रिचेक करायची आहे की दोघंही साईड्स ह्या व्यवस्थित आहेत की नाही आहे. आपली पर्स ही व्यवस्थित आलेली आहे. आता आपल्याला त्याला बेस जोडायचा आहे. बेस जोडण्या अगोदर दोघंही साईडने ब्लॅक कलरच्या सॉफ्ट पायपिंगने कव्हर करून घ्यायचं आहे. ज्या रफ एजेस आहेत त्या आपल्याला पहिलेच कव्हर करायच्या आहेत, नंतर बेस जोडल्यानंतर त्या कव्हर करता येत नाही व्यवस्थित. दोघंही साईडने सॉफ्ट पायपिंग लावून घेतलेली आहे आपण. आता आपल्याला त्याचा बेस जोडायचा आहे. बेस जोडण्यासाठी बेसचा सेंटर काढायचा आहे, जो आपण पर्सच्या साईडच्या सेंटरला ठेवलेला आहे बघा. बेसच्या 4 साईड जोडण्याऐवजी आपल्याला 3च साईड पहिले जोडून घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला बेसमध्ये हार्ड फोमही टाकायचा आहे. अजून कुठल्याही पर्समध्ये सर्वात हार्ड जाणारी बाजू जी असेल ती बेस जॉईन करणे हीच आहे, कारण बेस जर व्यवस्थित बसला नाही तर तुमची पर्सचा लुक हा डिफरंट होऊ शकतो. जो तुम्ही सजेस्ट केला आहे किंवा जो तुम्ही विचार केलेला आहे तसा लुक त्या पर्सचा दिसत नाही आणि परिणामी समोरच्यालाही तो आवडत नाही कधी. आपल्या बेसच्या 3ही साईड जोडून झालेल्या आहेत. लास्ट साईड जोडायच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये हार्ड फोम टाकायचं आहे. हार्ड फोम तुम्हाला मी मेजरमेंटमध्ये दिलेला आहे, तरीही तुम्हाला एक अंदाज काढायचा असेल तर 4ही साईडने 1 इंच कमी हार्ड फोम घ्यायचा आहे आणि तो तुमच्या पर्सच्या बेसमध्ये टाकायचा आहे. बेसमध्ये टाकून झाल्यानंतर तुम्हाला राहिलेली जी एक साईड आहे छोटी ती सेंटर जोडूनच लावायची आहे, म्हणजे मेन पार्टचे सेंटर आणि बेसचा सेंटर. बेस व्यवस्थित लावायचा आहे, त्यावर डबल ट्रिपल शिलाई द्यायची आहे आणि त्यालाही सॉफ्ट पायपिंगने कव्हर करून घ्यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.